श्रीराम समर्थ मंडळी, मस्त अशी गुलाबी थंडी पडत चाललेली आहे। आता या थंडीला शोभेल असा मस्त असा आपण चमचमीत असा आज काहीतरी नाश्ता बनवूया। त्यासाठी मी परात घेतली। परातीमध्ये मी 1.5 वाटी मैदा घातला। त्याच्यामध्ये मी घातला ओवा आणि घातलं मीठ। मी मैदा छान असं चाळून घेतला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी तेलाचं मोहन घातलं आहे। आपण थंड तेलाचं मोहन घालायचं आहे। त्यासाठी मी 3 मोठे चमचे भरून मी तेल घालून घेतलेलं आहे आणि ते तेल त्या पिठाला आपण चांगलं असं हाताने मळून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून एकदम मऊसूद असा छान असा पिठाचा गोळा आपण मळून घ्यायचा आहे आणि नंतर तेल लावून घ्यायचं पिठाला, कणकेच्या गोळ्याला त्या, आणि त्याला व्यवस्थित असं कपड्याने किंवा ताटलीने भांड्याने झाकून ठेवायचं। त्यानंतर आपण कचोरीसाठी लागणार आपण सारण बनवून घेऊया। आपण मटारची कचोरी बनवत आहोत, म्हणून मी मटार घेतले। मटार मी छान असे 10 मिनिटं पाण्यामध्ये उकळून घेतले आणि ते पाणी काढून घेतलं आणि मटार एका भांड्यामध्ये मी काढून घेतले आणि त्याच्यामध्ये मी घातले 2 बटाटे। बटाटे मी माझ्या लहान मुलीसाठी घातले आहेत, ती आवडीने कचोरी खायला हवी म्हणून, नाहीतर आपल्याला फक्त मटारची कचोरी बनवायची होती। मग त्यामुळे बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला किंवा तुम्ही नुसता मटारचा वापरसुद्धा करू शकता। त्यानंतर मी एक कढई घेतली। कढईमध्ये मी 1 चमचाभर बडीशेप, 1 चमचाभर जिरं आणि 1 चमचाभर धने आणि 2-3 काळी मिरी छान अशा भाजून घेतल्या आणि मिक्सरला ते मसाले मी वाटून घेतलेले आहे। नंतर आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा करून घेतली आहे। नंतर कढई घ्यायची, कढईमध्ये तेल आणि आपण ती केलेली मसाल्याची पावडर आणि आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालायची, हळद, लाल तिखट आणि बटाटा आणि वाटाणे स्मॅश केलेले त्याच्यामध्ये घालून घ्यायचे, चवीपुरता मीठ, लिंबूचा रस आणि थोडीशी साखर आपण घालून घ्यायची। नंतर एक पिठाचा गोळा घ्यायचा, त्याला त्याची छान अशी वाटी करायची, त्याच्यामध्ये ते आपण कचोरीचं बनवलेलं सारण थोडंसं गोळा करून भरायचं आणि मस्त अशी कचोरी चपटी करून आपण गरम तेलामध्ये ती कचोरी छान अशी मध्यम आचेवर तळून घ्यायची। कचोरी छान अशी फुलते, अशी मस्त अशी आपली कचोरी तयार आहे। याच पद्धतीने तुम्ही त्याचा छान असा समोसासुद्धा तयार करू शकता। ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवला आहे त्याप्रमाणे आपण काय करायचं, छान असं त्याला समोसाचा आकार देऊन घ्यायचा आणि मस्त असा समोसासुद्धा आपण तयार करून घेऊ शकतो। आणि मग तुम्ही त्याला हिरव्या चटणीसोबत खा किंवा चिंचेच्या गोड चटणीसोबत खा, तुम्हाला हवा तसं तुम्ही तो सर्व करू शकता किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा तुम्ही आपण त्याला खाऊ शकतो। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अतिशय स्वादिष्ट होती ही कचोरी आणि समोसा। चला तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।